श्री गणेशाय नमः। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा। स्वामीप्रिय भक्तांनो, तुम्ही जर या परम पवित्र दिव्य संदेशापर्यंत आला आहात तर तुम्ही स्वामीचे प्रिय बाळ आहात। म्हणूनच स्वामींनी तुम्हाला इथपर्यंत आणून हा संदेश ऐकण्याची तीव्र बुद्धी निर्माण केले आहे। अगदी या क्षणापासून स्वामीचे आशीर्वाद तुमच्या दिशेने येत आहे। स्वामी म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, आज या क्षणापासून तुझ्या जीवनात ती शुभ वेळ सुरू होत आहे। चिंता त्यागून दे, कारण ते तुझ्यासाठी नाही। ज्यांना ते करायचे आहे त्यांना ते करू दे, कारण ज्यांनी तुझा विरोध केला आहे ते ती चिंता करतील, कारण त्याची कठीण वेळ सुरू होत आहे आणि त्या विरोधात तुझ्यासोबत तुझी शुभ वेळ सुरू होत आहे। जे कोणी इतरांना खूप काही त्रास देण्यासाठी काही कट कारस्थान रचतात, काहींना भीती वाटावी यासाठी काही असे करतात, त्यामुळे ते देवाचे पापी ठरतात। त्यामुळे त्याच्या आयुष्यात ते सुख संपन्नता आणि आनंद शांती राहत नाही। जर तुम्ही स्वतःला इतके चांगले आणि इतके चांगले बनवू इच्छिता तर कधी कुणाचा आपल्या वाणीने अपमान करणे आणि कुणाला दुखवणे टाळले तर तुम्ही खूप मोठे पुण्याचे भागीदार व्हाल। देव म्हणतात, बाळा, या क्षणापासून तुझी शुभ वेळ सुरू होत आहे। जर तुम्ही तुमच्या माता पिताचे प्रिय आहात तर तुम्ही देवी ऊर्जेने परिपूर्ण आहात। जरी आज कोणाचे माता पिता या जगात नसतील तरी देखील त्याचा आशीर्वाद सतत तुमच्या बाजूने कार्य करत आहे। तेव्हा त्यांना विसरतात। जेव्हा तुझी आठवण करायला तेव्हा त्याचेही आशीर्वाद तुमच्या सोबत असतील। तुम्हाला माहीत आहे की कधी कधी काही गोष्टींना उशीर लागतो, पण जेव्हा एखादे बाळ जन्माला येणार असेल तर पूर्ण 9 महिने लागतात, तर तो कालावधी निश्चित आहे। देवाने तो कालावधी, या निसर्गाने तो कालावधी निश्चित केला आहे। तेव्हा निश्चित राहा की तुम्हाला मिळणारे आशीर्वाद हे देवाकडूनच येत आहे। मग ते तुमचे नोकरीचे प्रश्न असो, तुम्हाला सुख समृद्धी प्राप्त करण्याचे मार्ग असो, काही नात्यातील आनंद प्राप्त करायचे असो, किंवा काही शुभ घटना घडणारे असो, त्यासाठी निश्चित कालावधी देव निर्धारित करतात। तुम्ही जर संयम ठेवला तर तुम्हाला ते सर्व काही शुभ प्राप्त होणार आहे। विचारापासून जे वाईट आहे आणि जे तुमच्यासाठी नकारात्मक आहे अशा विचारापासून निरंतर राहण्यासाठी देवाचे ध्यान, चिंतन आणि नामस्मरण तितके आवश्यक आहे। या आयुष्यात तुम्ही किती वेळा देवाचे नाव घेता आणि देवाकडे वळू लागता तर देव तुमचे कल्याण क्षणार्धात देखील करू शकतात। तुमचा स्वामी शक्तीवर विश्वास असल्यास, होय स्वामी आई, तुमच्या शक्तीवर माझा पूर्ण विश्वास आहे असे टाईप करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ लिहायला विसरू नका। भाग्यवान ठराल। तुम्ही इच्छिलेले प्राप्त करू शकता, पण तुम्ही देवाकडे वळायला पाहिजे। देवाचे ध्यान, चिंतन, नामस्मरणे विश्वासाने केले पाहिजे। जेव्हा तुमचा विश्वास संपूर्ण देवभक्तीवर आणि देवाच्या शक्तीवर असेल तेव्हा तुमच्यासोबत अगदी काही क्षणात देखील चमत्कार घडू शकतात। देव म्हणतात, माझ्या प्रिय मुला, माझे आशीर्वाद हे तुझ्यासाठी निरंतर कल्याण करणारे आहेत। जेव्हा तुम्ही या सृष्टीतून, या ब्रह्मांडातून, दैनिक ऊर्जेतून काही प्राप्त करू इच्छिता तर तुम्हाला देवाचे ध्यान, नाम जप करणे अत्यंत आवश्यक आहे। म्हणून जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल, मला माहीत आहे की तुम्ही खूप काही व्यस्त आहात की हे कलियुग आहे। तुम्हाला जिथे रमनाम वाटत आहे तिथे रंगून जाता, पण निश्चित तुम्हाला तुमचे कार्य देखील पूर्ण करण्यासाठी या 24 तासातून काही वेळ द्यावा लागतो। तुम्हाला ती योग्य वेळ प्राप्त होईल ज्यात तुम्हाला देवी आशीर्वाद मदत करायला येऊन तुम्हाला ती मदत प्राप्त होईल। ज्या क्षणाला तुम्हाला कुठे अडलेले वाटत आहे, कुठे कठीण वाटत आहे, तेव्हा देव स्वतः तुम्हाला मदत करायला येतात। याचे अनुभव कित्येक भक्तांनी आजपर्यंत केले असतील। जर कोणाला ते अनुभव आले असतील तर होय म्हणून टाईप करा। स्वामीची ऊर्जा सतत तुमच्या बाजूने कार्य करत आहे। तुम्ही जेव्हा नामस्मरण करता तेव्हा अधिकाधिक तुमच्याकडे ती ऊर्जा आकर्षित होते आणि तुमचे प्रत्येक कार्यातले अडथळे दूर होऊ लागतात। तुम्ही मागा न मागा, पण देवाचे आशीर्वाद तुमच्या दिशेने घडू लागतात। कधी कधी तुम्ही न मागितलेले ते सर्व आशीर्वाद, अद्भुत चमत्कार तुमच्या दिशेने येतात। तेव्हा देव तुमच्या प्रार्थनेमुळे, तुमच्या केलेल्या भक्तीमुळे आणि तुम्ही केलेल्या आशीर्वादामुळे तुमच्यापर्यंत ते चमत्कार
येऊ लागतात, काही असे अद्भुत तुम्हाला प्राप्त होऊ लागते, तेव्हा विश्वास ठेवा की देवाची खूप काही सकारात्मक ऊर्जा तुमच्या निर्माण होऊन आता तुमचे ते कार्य घडू लागले आहे. जर तुम्ही अनुभव केले असतील तर माझा देव महान असे लिहायला विसरू नका. जो कोणी स्वामी प्रिय बाळ ज्या क्षणाला हा शुभ पवित्र संदेश ऐकत आहे त्यांना त्याच्या इच्छा पूर्ण करणारे आशीर्वाद स्वामी देव त्याच्या अडचणी अलगद दूर नेवत आणि त्यांना सुख समाधान आनंदाची प्राप्ती हो. अगदी या क्षणाला देखील स्वामी त्याच्या इच्छा पूर्ण करोत ही स्वामी माऊली चरणी प्रार्थना. स्वामी म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, या क्षणाला तुझ्यासाठी शुभ वेळ सुरू होत आहे. निश्चित राहा, मागील काही काळापासून तुझ्या गोष्टीसाठी संघर्ष केले आहे. आता मात्र ते संघर्ष दूर होताना तुला अनुभव येणार आहे. माझे आशीर्वाद, देवी आशीर्वाद तुझ्या दिशेने कार्य करणार आहे. तू जेव्हा नामस्मरण करतोस आणि माझ्याकडे ती प्रार्थना करतोस की जे कोणी तुझ्या कार्यात अडथळे निर्माण करत आहे, जे कोणी तुम्हाला खूप काही त्रास देण्याचा प्रयत्न करत आहे, त्यांना आता तुझ्या जवळून दूर करण्यात येणार आहे. बाळा, विश्वास ठेव. अगदी माझे आशीर्वाद या क्षणालाही तुझ्यापर्यंत येऊन ते अद्भुत चमत्कार घडू लागतील. जर तू या क्षणाला ते आशीर्वाद स्वीकार करायला सज्ज असतील तर ते घडेल, कारण तुमची प्रगती, तुमच्या मनातील ते समाधान तुम्हाला प्राप्त होऊ लागेल. मला माहीत आहे खूप काही काळापासून काही अशा व्याधीने ग्रस्त आहेत जे खूप काही काळापासून सहन करत आहे, पण आज देवी ऊर्जा येऊन त्यांना मदत करेल. जेव्हा मदत मिळेल तेव्हा त्याचे क्लेश, संघर्ष, त्याचे संताप दूर होताना त्यांना अनुभव येतील. स्वामी म्हणतात, बाळा, या ब्रह्मांडात कुठलीही देवी शक्ती आज तुम्हाला मदतीला आली आहे. आज ती मदत तुम्हाला भगवंताकडून प्राप्त होत आहे. आज जेव्हा तू गणपतीचे, भगवंताचे स्मरण करशील तेव्हा तुला तो एक चमत्कार प्राप्त होईल जो तुमच्यासाठी अद्भुत असेल. श्री गणेश सर्व विघ्नाचे नाश करणारे आहेत. तू आज त्यांना पूज्य मानतोस, त्याची सेवा करतो आहेस. प्रत्येक कार्यापूर्वी श्री गणेशाची आराधना करूनच प्रत्येक कार्याचा प्रारंभ केला जातो. त्याचप्रमाणे तुम्ही आज जे काही आरंभ करू इच्छिता, ज्या गोष्टींना तुम्ही ते सर्व काही आशीर्वादासह प्राप्त करू इच्छिता, तर देवी ऊर्जा तुम्हाला मदत करायला येत आहे. तुमच्या कार्यातले ते विघ्न नाहीसे करणारे श्री गणेश आज तुम्हाला मदत करायला येणार आहेत. कार्यात शुभ आशीर्वाद प्राप्त होते. निश्चित राहा, जेव्हा तुम्ही चांगले कर्म करता तेव्हा कुठलीही भीती, भय मनात बाळगू नका. तुमच्या कारण सतत देवी ऊर्जा सतत तुमच्या आजूबाजूला राहून तुम्हाला ती मदत करत आहे. तुम्ही ज्या ठिकाणी स्वतःला एकटे प्राप्त करता त्या ठिकाणी निश्चित देवाचे ध्यान करा, चिंतन करा, नामस्मरण करा. काही क्षणात तुम्ही पाहाल की देवी ऊर्जा तुम्हाला मदतीला येत आहे. या संदेशांना खोटे म्हणून दुर्लक्ष करू नका, कारण देवी ऊर्जा सतत या ब्रह्मांडातून प्रवाहित होत आहे. तुम्हाला देवी ऊर्जा प्राप्त करायचे असेल तर होय, मी देवी ऊर्जा स्वीकार करतो असे कमेंटमध्ये लिहा. स्वामी म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, माझे आशीर्वाद आणि देवाचे आशीर्वाद सतत तुझ्यासोबत आहे. कुठलीही चिंता, क्लेश मनात ठेवू नकोस आणि कुठलीही शंका देखील बाळगू नकोस. आज येणारे आशीर्वाद हे तुला सुखद संपन्नता, आरोग्य प्रदान करणाऱ्या आहेत. ज्यांनी मागील काळात आरोग्यासाठी प्रार्थना केली आहे, आत्ता त्याचे आरोग्य खूप काही उत्तम होताना त्यांना अनुभव येणार आहेत. जर तुम्ही मागील काळात काही कष्टही, काही दुःखही, काही यातना सहन केले आहेत, तर आत्ता त्यापासून तुम्हाला सुटकेची वेळ आली आहे, कारण ते सर्व काही तुमच्यातून काढून घेण्यात आले आहे. देव त्या जागी तुम्हाला नवीन ऊर्जा, ते बळ, सुख आणि आनंदाचे क्षण देऊ इच्छितात. जर तुम्ही या क्षणाला देखील सज्ज असाल तर तुमच्यासोबत ते अद्भुत चमत्कार घडतील. विश्वास ठेवा, देवी ऊर्जा सतत तुम्हाला या ब्रह्मांडातून प्राप्त होत आहे. तेव्हा ती ग्रहण करण्याची तयारी ठेवा, कारण तुमच्यातून नकारात्मक ऊर्जा नाहीसे करून सकारात्मक ऊर्जा आणि तुम्हाला आरोग्य प्रदान करणारे आशीर्वाद देवाकडूनच प्राप्त होत आहे. सामान्य मनुष्यात ती शक्ती नाही की तुम्हाला ते आरोग्य प्रदान करतील, तुम्हाला ते काही प्राप्त करून देतील. त्यापेक्षा देवाकडे या, देवापासून लांब जाऊ नका. देवामुळे तुम्ही आहात आणि देवाच्या ऊर्जेत राहा. देवाचा दिव्य प्रकाश तुमच्या आजूबाजूला आहे, तर कुठलीही वाईट शक्ती, नकारात्मक विचार तुमच्या जवळ येणार नाही. खात्री ठेवा आणि देवावर विश्वास ठेवा. माझ्या
माझ्या देवावर संपूर्ण विश्वास आहे असे टाईप करा. निरंतर स्वामी देवाच्या आज्ञेत राहा, नामात राहा आणि भक्तीत राहा. देव म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, जेव्हा तू भक्तीत राहशील ना, तेव्हा तुला कुठलीही अशी गरज भासणार नाही जी भौतिक स्वरूपाची आहे बाळा. कारण तुझ्या सर्व काही इच्छा पूर्ण झालेल्या असतील किंवा होत असतील. विश्वास ठेव, देवाचे कार्य अखंड आणि शाश्वत आहे. जर तुम्ही जे काही मागत आहात तर ते तुमच्या मार्गात आहे. मग ते कुठे आशीर्वाद असोत किंवा तुमचे पडलेले कार्य असोत, जिथपर्यंत देवाची आज्ञा ज्या कार्यामध्ये होत नाही तिथपर्यंत तुम्हाला ते शुभ फळ मिळत नाही. जर तुम्ही देवावर संपूर्ण विश्वास ठेवत असाल, देवाचे चमत्कार स्वीकार करत असाल, आशीर्वाद स्वीकार करत असाल तर या क्षणाला देखील स्वामीचे आशीर्वाद मला हवे आहे असे टाईप करा. कारण देव सतत तुमच्या दिशेने आशीर्वाद आणि खूप काही शुभ फळ देत आहे. देव म्हणतात, निरंतर आयुष्यात चांगले कर्म जोडून घ्या, त्यामुळे तुम्ही अधिक सुसंपन्न आणि आनंदाला प्राप्त करा. कोणाबद्दलही मनात वाईट भावना ठेवू नका, द्वेष ठेवू नका. कारण तुमच्या हृदयात सतत देवाचे स्थान आहे आणि तुम्ही जर पूर्ण आयुष्य ते ठेवून इच्छित असाल तर कधीही कुणाबद्दल वाईट विचार करू नका. त्याऐवजी कुणाला सन्मान देऊन ज्या गोष्टी तुम्हाला प्रयत्न करायचे आहेत त्यासाठी चांगले कर्म करणे सुरू ठेवा. कारण सर्व काही आशीर्वाद देवाकडूनच तुमच्या भल्यासाठी येत आहे. क्षणार्धात देखील तुमच्यासाठी काही चमत्कार घडू लागतील. तुम्ही जर देवाकडे प्रार्थना करत आहात तर प्रार्थना स्वीकार होईल आणि तुम्हाला हवे असलेले आशीर्वाद प्राप्त होतील. देवाची कृपा निरंतर तुमच्यासाठी असे द्वार उघडत आहे जिथे आजपर्यंत तुम्ही ठोठावत आहात. ज्या ठिकाणी तुम्ही खूप काही प्राप्त करण्यासाठी जे काही प्रयत्न करत आहात ते देव ऐकत आहे. देवाची आज्ञा आहे की तुमचे ते सर्व काही कार्य पूर्ण होईल. तुम्ही शांततेत असावे, निवांत असावे. कारण योग्य वेळ आल्यावर तुम्हाला त्या आनंदाची प्राप्ती होणार आहे. इथून येणारे 48 तास तुमचे बँकेतले खाते पैशाने भरले जातील. तुम्ही ज्या ठिकाणी देवाकडे प्रार्थना करत आहात, देव तुमची प्रत्येक प्रार्थना पूर्ण करण्यासाठी आशीर्वादित करत आहे. तुम्हाला ज्या गोष्टींना आवश्यकता आहे ते तुमच्या मार्गात आहे. पैसा, सुख, आनंद आणि एक मोठा आर्थिक चमत्कार तुमचे बँक खाते भरणार आहे. कारण देवाने तुमच्यावर कृपादृष्टी केले आहे. अगदी या क्षणापासून तुमची शुभ वेळ सुरू होत आहे. अनेक कार्य मार्गी लागतील, सुख समाधान होऊ लागेल, आनंदाचे क्षण तुम्हाला प्राप्त होतील. ज्या ठिकाणी तुम्ही आजपर्यंत काही क्लेश प्राप्त केले आहेत ते देखील आता तुमचे नाते तुम्हाला अधिक प्रेमाने पाहू लागतील, अधिक सुसंवाद घडू लागतील. ज्या ठिकाणी तुम्ही ते प्रेम आकर्षित करू इच्छिता त्या ठिकाणी देव तुम्हाला त्या प्रेमासाठी आशीर्वादित करत आहे. तुमच्या इच्छा पूर्ण करणारे आशीर्वाद काही क्षणात देखील तुम्हाला प्राप्त होतील. विश्वास ठेवा, देवाचे निरंतर कार्य तुमच्यासाठी आणि तुमच्यासाठी घडत आहे. आजचा दिवस तुमच्यासाठी अनेक शुभ घटनांनी भरलेला आहे. कारण तुमची शुभ वेळ सुरू होत आहे. एखादे जे कार्य मागील काळात पूर्ण होत नव्हते ते देखील आज पूर्ण होण्याचे संपूर्ण शक्यता आहे. तुम्ही फक्त देवावर विश्वास ठेवा आणि देवाला ती प्रार्थना करा. तुमचे म्हणणे देव ऐकत आहे. ज्याचा कुणाचा स्वामी संदेशावर, स्वामीच्या शक्तीवर विश्वास आहे त्यांनी होय मी स्वामी शक्तीवर विश्वास ठेवतो असे कमेंट करा. या संदेशाला तुमच्या प्रियजनापर्यंत नक्की शेअर करा. कारण तुम्ही खूप काही भाग्यवान ठरणार आहेत. तुमच्या हातून पुण्याचे कर्म घडणार आहेत. त्यासाठी तुम्ही स्वामींनी तुमची निवड केली आहे. देव म्हणतात, बाळा, तुझी वाटचाल सुख, संपन्नता आणि खूप मोठ्या कार्यासाठी पुढे सुरू आहे. तेव्हा निश्चित राहा, कारण देवाने स्वतः तुझी निवड केली आहे. तो मोठा विजय प्राप्त होण्याची शुभ वेळ येत आहे. निश्चित राहा आणि आपल्या कर्मात अधिक मन लावा. कारण सर्व काही तुमच्या बाजूने घडणार आहे. हे संपूर्ण ब्रह्मांड तुम्ही जे जे काही मागत आहात ते देव आणि हे ब्रह्मांड ऐकत आहे. तेव्हा तुमच्याकडे ती शुभ ऊर्जा, ते शुभ वेळ येत आहे. जर तुमचे अडलेले कार्य पूर्ण होईल, तुम्हाला सुख, समाधान, आनंदाचे क्षण प्राप्त होतील. विश्वास ठेवा, तुम्हाला लवकरच एक आनंदाची बातमी प्राप्त होईल. त्यासाठी तुम्ही अधिक प्रयत्न केले आहे. तुम्हाला लवकर एक आनंदाची बातमी प्राप्त होईल. त्यासाठी तुम्ही आधीच प्रयत्न केले आहेत. आत्ता फक्त शांत राहा आणि येणारे आशीर्वाद स्वीकार करा. कारण
देवाची तशी तुम्हाला आज्ञा आहे. प्रिय स्वामी भक्तांनो, तुमच्यावर स्वामीची आणि श्री गणेश बाप्पाची कृपा निरंतर राहो. तुमच्या कार्यातले विघ्न दूर हो. स्वामी देव तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करोत. सर्व काही मंगल हो. ही स्वामी माऊली चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करतो. हा संदेश शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. 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 श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.